तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त वेतन या योजनेअंतर्गत जे लाभार्थी त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे, जो की हप्ता होता 1500 रुपयाहून जो की 2500 रुपये इतका करण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथं हा GR आलेला आहे 15 सप्टेंबर 2025चा. तर ह्या GRमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे जे की हप्ता आहे आपला निराधार योजनेचा तो वाढवण्यात आलेला आहे. ते इथं बघू शकता तुम्ही, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात येत आहे. तर जी वाढ आहे 1,500 वरून 2,500 इतकी करण्याबाबतची घोषणा ही करण्यात आलेली आहे. जे की 3 तारखेला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात ह्या GRला मान्यता मिळाली आणि जो हप्ता आहे तो 1500 रुपयावरून 2,500 इतका करण्यात येणार आहे. तर हा GR आलेला आहे. आता हा हप्ता कधी भेटणार आहे ते आपण बघूया. तर त्यांनी इथे दिलेलं आहे खाली या GRमध्ये, जे की जी सदर हप्त्याची वाढ आहे ती ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे. आणि हा हप्ता आहे फक्त जे निराधार आहेत, अपंग आहेत, त्या दिव्यांगांसाठी त्यांच्यासाठी तर आहे. म्हणजे फक्त जे दिव्यांग, हे बघा इथे दिलेलं आहे दिव्यांग, हे बघा इथे दिलेलं आहे दिव्यांग लोकांसाठी ही वाढ ही झालेली आहे. तर सदर अर्थसहाय्य वाढ ही संजय गांधी अनुदान योजना व श्रावण बाल योजना, राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्योजक निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा, ह्या सगळ्या योजनेचा अंतर्गत दिव्यांग लाभार्थी आहे त्यांनाच या योजनेचा जो लाभ आहे तो होणार आहे. ते एक गोष्ट लक्षात घ्या, जे की दिव्यांग लोक आहेत आणि या सर्व योजनेच्या अंतर्गत येतात. जे की सदर इंदिरा गांधी ह्या 4-5 योजना आहेत त्याच्या अंतर्गत जे लोक आहेत त्यांच्यात हा हप्ता भेटणार आहे. तर ही इम्पॉर्टंट अशी गोष्ट होती, जे की लोक आहेत त्यांनाच हा हप्ता भेटणार आहे, जे दिव्यांग लोक आहेत. तर इथं तुम्ही हा GR एकदा वाचून घ्या. बघा इथं हा GR आहे पूर्ण. तर ह्या सगळ्या लोकांना आणि जी वाढ आहे ही ऑक्टोबर 25 पासून जी होणार आहे. तर ही असा एक इम्पॉर्टंट GR आलेला आहे, जे की 2 ज्या स्कीम आहे संजय गांधी योजना व श्रावण बाल ह्या दोनसाठी ही योजना आलेली आहेत. ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्हाला. तर ही तुम्हाला अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.